अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। उद्या आहे 10 मे वार शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहेत अक्षय तृतीया। आपल्या हिंदू धर्मामध्ये हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो। अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते। याला अखादी तीज असंही म्हटलं जातं। अक्षय तृतीया तर या शब्दामध्येच याचा अर्थ आहे अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही। या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फळ देत असते। म्हणूनच म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात आणि शुभ परिणामांचा प्रभाव कधीही संपत नाही। आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक सेवा उपासना उपाय हे केले जातात। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। आपल्याला उद्या अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे। ही वस्तू अर्पण केल्याने एका रात्रीत आपलं नशीब बदलून आयुष्याचं सोनं होईल आणि आपल्याला पुढील 7 पिढ्या धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही। हा उपाय घरात केल्याने घरामध्ये सुख शांती संपत्ती ही कायम टिकून राहील आणि घरातली गरिबी ही संपूर्णपणे निघून जाईल। असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आपल्या पूर्वजांची देखील पूजा करायची असते। म्हणून या दिवशी आपण कराकेळीचं पूजन करत असतो। त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांची देखील पूजा केली जाते। कारण भगवान श्रीहरी विष्णू यांनी परशुरामाच्या रूपात पृथ्वीवरती अवतार घेतला होता आणि म्हणून हा दिवस त्यांच्यासाठी देखील समर्पित आहे। त्याचबरोबर असं म्हटलं जातं की या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवरती आली होती। म्हणून या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करायला महत्त्व दिलं जातं। तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी माता पार्वतीने अन्नपूर्णेचा अवतार धारण केला होता आणि जे व्यक्ती पृथ्वीवरती अन्नधान्याने पाण्याने व्याकुळ होते त्यांना धनधान्य समृद्धी प्रदान केली होती। म्हणून या दिवशी अन्नपूर्णा मातेची जयंती देखील साजरी केली जाते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी अन्नपूर्णेला ही वस्तू अर्पण करायची आहे। बघा, ज्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते त्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही पडत नाही आणि त्या घरामध्ये आपण जे अन्न खातो त्या अन्नातून देखील कुठलीही बाधा होत नाही। परंतु या अन्नपूर्णा मातेची आपण काही खास पूजा करत नाही, परंतु अक्षय तृतीयेला आपल्याला आवर्जून या अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही ताम्हणात घ्यायची आहे। ताम्हणामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला त्यावरती पंचामृतने किंवा शुद्ध पाण्याने या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। यानंतर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे। वाटीमध्ये तुम्हाला हळद आणि कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। त्यावर तुम्हाला ही मूर्ती जी आहे तर ती ठेवायची आहे। आता हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहे। आता ही मूर्ती तुम्ही त्या वाटीमध्ये ठेवल्यानंतर मूर्तीला हळदी कुंकू तुम्हाला लावून घ्यायचं आहे आणि यानंतर एका साईडला तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत। पहिले तांदूळ जर अन्नपूर्णा मातेच्या वाटीमध्ये असेल तर ते तुम्हाला काढून घ्यायचे आहेत। ते तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि उपाय करण्यासाठी तुम्हाला नवीन तांदूळ वाटीमध्ये घ्यायचे आहे। यानंतर हे तांदूळ तुम्ही हातामध्ये घेतल्यानंतर तुमच्या उजव्या हाताची जी 5 बोटं असतात या 5 बोटांनी तुम्हाला या अन्नपूर्णा मातेच्या डोक्यावर तुम्हाला अर्पण करायचे आहेत। हे तांदूळ तुम्हाला इतके अर्पण करायचे आहेत की ते तांदूळ पूर्ण तिच्या खांद्यापर्यंत येतील एवढे तुम्हाला अर्पण करायचे आहे। जर तुम्हाला 5 बोटांनी अर्पण करणं शक्य नसेल तर बघा, तुम्ही उजव्या हाताची जी करंगळी जवळचं बोट असतं अनामिका, त्याचबरोबर उजव्या हाताचं मोठं मधलं बोट आणि अंगठा या 3 बोटांनी देखील
तुम्ही हे तांदूळ अर्पण करू शकता। या 3 बोटांनी तांदूळ अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं किंवा पूजा करणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं, म्हणून तुम्ही या 3 बोटांनी देखील हे तांदूळ अर्पण करू शकता। आता हे तांदूळ अर्पण करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे। तर तो मंत्र असा आहे, ओम श्री अन्नपूर्णाय देव्ये नमः। ओम श्री अन्नपूर्णा देव्ये नमः। या साध्या आणि सोप्या मंत्राचा जप करत तुम्हाला हे तांदूळ अर्पण करायचे आहे। सांगितल्याप्रमाणे तांदूळ तुम्हाला इतके अर्पण करायचे आहेत की या मूर्तीच्या खांद्यापर्यंत येतील एवढे तांदूळ अर्पण करायचे। यानंतर काय करायचं, ही प्लेट तुम्हाला तिथून उचलायची आहे तुमच्या देवघरामधून आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये घेऊन जायची आहे। स्वयंपाकघरामध्ये नेल्यानंतर ना आपला जो किचन असतं, जो गॅस असतो, त्यावरती तुम्हाला ही प्लेट ठेवायची आहेत आणि तिथे तुम्हाला तुमच्या गॅसवरती एक स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिकला हळदी कुंकू अर्पण करायचे आहेत, फुलं अर्पण करायचे आहेत आणि दिवा लावून तुम्हाला त्या मूर्तीवरून आणि तुमच्या गॅसवरून तुम्हाला ववाळून घ्यायचं आहे। दोन्ही हात जोडून माता अन्नपूर्णा देवीकडे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहावी, तुम्हाला आयुष्यभर धनधान्य संपत्ती ही कधीही कमी पडू नये, खाल्लेल्या अन्नातून कधीही कोणती बाधा ही होऊ नये अशी तुम्हाला मनोभावेने प्रार्थना करायची आहेत। आणि यानंतरनं तुम्ही ही मूर्ती उचलून पुन्हा तुमच्या देवघरामध्ये आणून ठेवू शकता किंवा तिथेच तुम्ही स्वयंपाकघरामध्ये एका कोपऱ्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच अन्नपूर्णा जयंती दिवशी संपूर्ण दिवस देखील तुम्ही ठेवू शकता। जिथे तुम्हाला ठेवायचं तिथे तुम्ही ठेवू शकतात, परंतु ही ठेवताना आपल्याला यासमोर एक दिवा हा लावून ठेवायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, या प्लेटमध्ये अर्पण केलेले तांदूळ जे आहेत तर त्यातले काही तांदूळ तुम्हाला काढायचे आहेत आणि तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत आणि बाकीचे तांदूळ हे तुम्हाला वाटीमध्ये ठेवून आपल्या देवघरामध्ये ही मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे। पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा मुलीचं लग्न होतं तेव्हा मुलगी ही सासरी जाते, त्यावेळी तिच्यासोबत अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही दिलीच जाते, कारण ती ज्या घरामध्ये जाईल त्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेच्या रूपात जाईल आणि त्या घरामध्ये गेल्यानंतर ना कधीही धनधान्याची कमतरता ही भासणार नाही। म्हणून प्रत्येक आईवडील आपल्या मुलीला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही देतातच आणि मग ती मुलगी सासरी जात असते। इतकं महत्त्व या अन्नपूर्णा मातेला दिलं जातं आणि उद्या तर अन्नपूर्णा मातेची जयंती आहे, म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये हा उपाय देखील करायचा आहे। त्याचबरोबर बघा, तुम्ही तांदळाऐवजी अन्नपूर्णा मातेला उद्याच्या दिवशी धणे देखील अर्पण करू शकता। ज्या प्रकारे आपण तांदूळ अर्पण केले त्या प्रकारे तुम्ही धणे देखील अर्पण करू शकतात आणि सेम तुम्हाला अशीच पूजा करायची आहे। त्याचबरोबर याचे जे ड्रायफ्रूट असतात, काजू बदाम हे जे आहे तर ते देखील अर्पण केले जातात। म्हणून तुम्हाला जी वस्तू शक्य होईल ती तुम्हाला अर्पण करायची आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।